करी सुखावह बैठक स्थिती. साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवरती. हाताची कोपरं शरीराच्या जवळ असतील. डोळे अलगद मिटलेले. बंद डोळ्यांनी आपल्या संपूर्ण देहाचं निरीक्षण करूया. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत आहे त्या स्थितीमध्ये स्थिर राहण्याचा प्रयत्न करूया. अगदी सुखावह साधी मांडी आपण घातलेली आहे. दोन्ही हात आपले गुडघ्यांवर आहेत. खांदे एकदम रिलॅक्स. पाठकाणा आपला सरळ आहे. मान मध्यभागी. डोळे अलगद मिटलेले आहेत. पापड्यांवर पापण्या अलगदपणे आपण ठेवलेल्या आहेत. चेहरा शांत. डोळ्यांवर कपाळावर कुठलाही ताण आठी नाहीये. एक हलकस स्मित असते आपल्या चेहऱ्यावरती. जाणीव आपल्या श्वासाकडे घेऊन जाऊया. आपण श्वास घेतोय, सोडतोय, श्वास घेतोय, सोडतोय, श्वास घेतोय, सोडतोय. सहज सुरू असणाऱ्या श्वासाकडे लक्ष. आंतरिक सजगता. इनर अवेअरनेस. स्वस्थ शरीर, शांत मन आणि प्रसन्न चेहरा. पुढील 1 तास हा माझा स्वतःसाठी, स्वतःच्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी. करूया 3 ओंकार. यासाठी आहे तो श्वास सोडून द्या. यथाशक्ती जाणीवपूर्वक खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. आणि श्वास सोडताना ओमचा उच्चार. ओम. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास. श्वास सोडत ओमचा उच्चार. ओम. पुन्हा एकदा यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास. आणि श्वास सोडताना जाणीवपूर्वक ओमचा उच्चार. ओम. काही क्षण शांत. प्रचंड सकारात्मक भाव या क्षणी आपल्या मनामध्ये आहे. एक ऊर्जा आपल्यामध्ये निर्माण झालेली आहे. आणि ऊर्जेचा मंत्र गायत्री मंत्राचं पठण एकत्रित करूया. दोन्ही हात जोडून घ्यायचे. जोडलेले हात आपल्या छातीपाशी असतील. आणि गायत्री मंत्र आपल्या सगळ्यांना माहिती आहेच. एकत्रित प्रार्थना. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात. जोडलेल्या हातांच्या तळव्यांचं एकमेकांवर घर्षण करूया. निर्माण झालेली अलगदपणे आपल्या संपूर्ण चेहऱ्याचे स्नायू, डोळ्यांच्या स्नायूंना द्यायची. आणि अगदी सावकाश डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे.
हरिओम. आजचा आपला हा पहिला दिवस आहे. सो थोडक्यात माझी ओळख करून देते. माझं नाव योगिता सकपाळ आणि ॲज अ प्रोफेशनली मी लायब्ररियन म्हणून काम केलंय 15-16 वर्ष. त्याचसोबत मी 2016 मध्ये योगा टीचर ट्रेनिंगचा डिप्लोमा कंप्लीट केला घंटाळे मित्रमंडळ ठाणे येथून. आणि असाच माझा हा प्रवास पुढे सुरू राहिला आणि 2022 मध्ये मी एम ए इन योगशास्त्र ही पदवी कविकुलगुरू कालिदास युनिव्हर्सिटी या संस्थेकडून नागपूर येथून मी ती संपादन केली. त्याच्यानंतर आता सध्या माझं योग थेरपिस्टची YCB म्हणजेच आयुष मंत्रालयाची गव्हर्नमेंटची आता गव्हर्नमेंटनी योग या क्षेत्रामध्ये एक स्टँडर्डायझेशन करण्याचं ठरवलेलं आहे. त्यामुळे त्यांनी अशा वेगवेगळ्या त्यांच्या लेवल्स आहेत. जर कुणाला म्हणजे आवड असेल योग साधनेची तर त्या ह्या एक्झाम देऊ शकतात. सगळ्यांसाठी त्या ओपन असतात. फक्त जी थेरपिस्टची जो अभ्यासक्रम आहे त्यासाठी त्यांचे काही नियम आहेत, एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे. तर ती YCB लेवल 6 ची सध्या माझी एक्झामची तयारी सुरू आहे. तर असा हा योग साधनेचा प्रवास माझा सुरू आहे. म्हणजे मी योग शिकवत सुद्धा आहे आणि योग शिकत सुद्धा आहे. सध्या मी म्हणजे माझी जी पॅरेंटिंग संस्था आहे घंटाळे मित्रमंडळ त्यांच्याबरोबर मी व्हॉलेंटियर म्हणून म्हणजे सेवा देण्याचं माझं काम सुरू असतं. आपला हा वर्ग झाला की मला 7:15 त्यांच्या इथे सुद्धा जॉईन व्हायचं असतं. तर असा हा योग क्षेत्रामधला माझा प्रवास सुरू आहे. तर ही झाली माझी थोडक्यात ओळख. आता मला तुम्ही तुमची थोडक्यात ओळख करून द्या की तुम्ही कुठून आहात आणि जर तुम्हाला कुठल्या व्याधी असतील किंवा कुठल्याही प्रकारच्या समजा गोळ्या चालू असतील, ऑपरेशन झालं असेल, तर ते मला फक्त थोडक्यामध्ये सांगा. कारण की जेणेकरून आपण पुढे जी काही आसनं शिकणार आहोत त्याच्यामध्ये जर तुम्हाला काही कॉन्ट्राइंडिकेशन्स असतील तर ते मी तुम्हाला त्या त्या वेळेला सांगत जाईल. तर तुमची थोडक्यात ओळख करून द्या. मी सगळ्यांना आता अनम्यूट करते. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आपला वर्ग चालू असतो तेव्हा हा माईक मी लॅपटॉपला लावते. त्या माईकमुळे फक्त माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतो, तुमचे आवाज मला येत नाही. जर शिकवताना काही समजलं नाही किंवा काही अडचण असेल किंवा कुठेही अनइझीनेस तुम्हाला वाटला तर चॅटबॉक्स मध्ये तुम्ही तसं टाकून मला सूचना देऊ शकता. आता मी माझा माईक रिमूव्ह करते आणि तुम्हा सगळ्यांना अनम्यूट करते. 1 मिनिट द्या फक्त. आता मी तुम्हाला अनम्यूट करते. तुम्ही फक्त प्रत्येकाने थोडक्यामध्ये तुमची ओळख करून द्या आणि कुठून आहात, तुमचा उद्देश काय आहे. अनम्यूट होऊन फक्त बोला. मी तुम्हाला केलंय माझ्याकडून. हा, बोलू शकता. हा, कोणीही सुरुवात करा पहिल्यांदा. नमस्ते. हरी. हा, बोला, आवाज येतोय मला तुमचा. हा, थोरात सर, तुम्ही सुरुवात केली होती ना. ओके. माझं नाव विशाल भगवंत थोरात. मी सध्या लायब्ररी म्हणून काम पाहतोय. इथे खेड तालुका म्हणून आहे, तिथे जॉब करतोय, पुण्याच्या जवळच आहे. आणि मला म्हणजे गेले 10 एक वर्ष झाले संधिवाताचा त्रास आहे. तर त्याच्यामुळे मी म्हणजे खास योगा जॉईन केले. तुमची मी ॲडव्हर्टाईज पाहिली, हम्म, त्या हम्म. ॲडव्हर्टाईजमुळे मी जॉईन झालो. संधिवाताचा त्रास म्हणजे काही ट्रीटमेंट चालू आहे का, गोळ्या वगैरे. नाही, सध्या नाही काही. ठीक आहे. ओके, ठीक आहे. हरिओम, स्वागत आहे आपलं. हॅलो. नेक्स्ट तुम्ही आता म्यूट होऊ शकता ना सर, पुढे. हा, बोला सुनंदाताई. हरिओम. हरिओम. माझं नाव सुनंदा प्रमोद ढसाळ. माझं वय 60 वर्ष आहे आणि मी रिटायर्ड आहे, शिक्षिका होते. खूप दिवसापासून इच्छा होती की तुमचा क्लास जॉईन करावा, पण असं ह्या महिन्यात करू, पुढच्या महिन्यात करू, असं करता करता नाही, करूया आपण सुरुवात. मला थोडस सकाळी उठल्या म्हणजे सर्दीचा त्रास चालू होतो, 1 तास, असं अर्धा 1 तास. आणि शिंका वगैरे. हा, आणि
कधीतरी असा श्वास घ्यायला त्रास होतो. हं. मग ती एक गोळी घ्यावी लागते मला. अस्थमा वगैरे आहे का किंवा दम्याचा त्रास आहे का? अस्थमा नाही, ऍलर्जी आहे म्हणून सांगतात. पण ओके, अस्थमा बरोबर. सारखा त्रास होतो. हं, हं. ओके. बाकी बीपीची वगैरे काही गोळी? बीपीची फक्त एक गोळी आहे. ओके, बरोबर. हा बाकी म्हणजे ब्लड प्रेशर वाढतं का? हा ब्लड प्रेशर वाढतं म्हणजे हाय बीपीची म्हणजे? ब्लड प्रेशर वाढत नाही, काहीच नाही, म्हणजे नॉर्मल असतं. फक्त हा, डॉक्टरांनी ती चालू केली म्हणून ती एक गोळी असते, सकाळी घ्यावी ओके, लागते एक गोळी. हम्म. बरोबर. बाकी इतर काही त्रास नाही, फक्त अस्थमा सारखा त्रास आहे. आणि हं. आता वयानुसार गुडघेदुखी सुरू हा, झाली जरा. हरिओम. स्वागत आहे आपलं. स्वातीताई. नमस्कार, माझं नाव स्वाती संतोष खैरे आहे. मी पुणे येथून बोलते. सध्या मी बीएड करत आहे आणि ओके. 1 वर्षापूर्वी मी तुमचा योगा क्लास आधी जॉईन केला होता. खूप छान वाटतं योगा केल्यामुळे आणि मला 1 वर्षानंतर जाणीव झाली की योगा करणं किती गरजेचं आहे. त्यामुळे असंच सुनंदाताईंसारखंच आज करू, उद्या करू, या महिन्यात करू, पुढच्या महिन्यात करत करत लेट झाली, पण आली परत जॉईन झाली. हरिओम. स्वागत आहे आपलं. बाकी कुठलाही असं आजार किंवा असं बॅक पेन वगैरे नाही असं नाही काही? नाही नाही, काहीच नाही. स्वागत आहे. कदम म्हणून आहेत थोडक्यात ओळख. ओके, एक मिनिट. हा, मी तुम्हाला अनम्यूट केलेलं आहे. तुम्ही फक्त तुमचा माईक ऑन करा आणि हा, हा, आता बोलू शकता. तुमचा आवाज येत नाहीये मला. आवाज येत नाहीये. मे बी नेटवर्क इश्यू असेल त्यामुळे आवाज येत नाहीये मला. काही व्याधी असेल तर इथे खाली चॅट बॉक्स मध्ये तुम्ही टाका मला पर्सनल वरती. आपण सुरुवात करूया किंवा तुम्ही रिजॉईन व्हा म्हणजे मला आवाज येईल. डायजेशन प्रॉब्लेम. ठीक आहे, ठीक आहे. तर आता आपण सुरुवात करूया. मी माझा माईक इथे जॉईन करते. अच्छा, कफाचा पण त्रास आहे का? ओके. कफ म्हणजे सर्दी वगैरे होते का स्वातीताई? मला फक्त अंगठ्याने सांगा. सर्दी वगैरे नाही. ओके, ठीक आहे. तर हरिओम पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे. आजचा पहिला दिवस आहे. आपले हळूहळू थोडे ऍडमिशन आता पुढे होत जातील. अजून 2-3 दिवस तरी ही प्रोसिजर चालेल. तर तस आपला थोडासा वेळ आपल्या ओळखीमध्ये आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जाऊ शकतो. पण आता मी आपल्या थोडक्यात योग म्हणजे काय, आता तुम्हाला काही जणांना बॅकग्राऊंड मे बी माहिती असेल पण काही जणांना माहिती नसेल. तर एक थोडक्यामध्ये मी तुम्हाला सांगते की आपण हे का करतोय, कशासाठी करतोय. आणि पहिल्यांदा म्हणजे पहिल्या वर्गामध्ये हे इंट्रोडक्शन देणं फार महत्वाचं आहे. बऱ्याचशा जणांना असं वाटतं की प्राणायाम आणि आसन केलं म्हणजे योग झाला, तर तसं नाहीये. योग ही आपल्या प्राचीन भारताची एक देणगी आहे जी आपल्याला वारसा हक्काने मिळालेली आहे. बघा, जेव्हा एखादी गोष्ट परदेशामध्ये जेव्हा खूप प्रसिद्ध होते तेव्हा आपल्याला त्याचं महत्व इथे भारतामध्ये कळतं. जसं आयुर्वेद आहे आणि योग आहे. तर योग हा वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये, उपनिषदांमध्ये हा विखुरलेला होता. जसं भगवद्गीता बघाल तर भगवद्गीतेमधले एकूण 18 अध्याय आपल्याला विविध प्रकारचं योग असं सांगत असतात.
तर असा हा विखुरलेला योग मुनी पतंजलींनी एकत्रित केला, कंपाईल केला आणि त्याची सूत्रबद्ध पद्धतीने मांडणी केली. आणि हे पुस्तक पातंजल योगसूत्र या नावाने प्रसिद्ध आहे. हे आपल्या 6 दर्शनशास्त्र जी आहेत आपल्या भारताची, म्हणजे तत्वज्ञानाची, त्याच्यापैकी हे एक महत्वाचं एक शास्त्र आहे, पातंजल योगशास्त्र, ज्याच्यामध्ये मुनी पतंजलींनी 4 पाद सांगितलेले आहेत: समाधीपाद, साधनपाद, विभूतीपाद आणि कैवल्यपाद. बघा, योग म्हणजे बऱ्याचदा अशी एक साधारण कल्पना असते लोकांची की म्हणजे मोक्ष किंवा भगवी वस्त्र परिधान करून हिमालयात जाऊन तपस्या करणे हा एक योग आहे, असं पूर्वीच्या काळी फार असा एक समज असायचा. पण तसं नसून आताची जी आपली परिस्थिती आहे ती खूप धावपळीची आहे. खूप स्पर्धा आता सध्या जीवनामध्ये आपण सगळेच जण फेस करत आहोत. प्रत्येक क्षेत्रामध्ये असे काही नवीन नवीन शोध लागत आहेत की त्याच्यामुळे माणसाला स्ट्रेस येतोय की आपल्याला तिथे टिकून राहणं फार महत्वाचं आहे. त्यामुळे सध्या आपण आता जे जीवन जगत आहोत किंवा जी आपली जीवनशैली आहे त्याच्यामध्ये आपल्या शरीर आणि मन तंदुरुस्त राहणं किंवा ते बॅलन्स राहणं हा आता सध्याचा योगाचा एक महत्वाचा ऑब्जेक्ट किंवा उद्दिष्ट आहे. तर मुनी पतंजलींनी जी 5 पाद सांगितले त्याच्यामध्ये जो दुसरा पाद आहे ते म्हणजे साधन पाद. त्याच्यामध्ये त्यांनी अष्टांग योग सांगितलेला आहे, जो आता सगळ्या इन्स्टिट्यूट ज्या आहेत योग साधनेच्या वेगवेगळ्या ज्या आपल्या इंडियामध्ये भारतामध्ये ज्या इन्स्टिट्यूट आहेत तो सगळेजण अष्टांग योग फॉलो करत आहेत, ज्याला स्वामी विवेकानंदांनी राजयोग असं सुद्धा म्हटलेलं आहे. तर ह्या अष्टांग योगाच्या एकूण 8 पायऱ्या आहेत: यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. यम आणि नियम जे आहेत हे आपली स्वतःची पर्सनॅलिटी डेव्हलप कशी होऊ शकते त्यासाठी मुनी पतंजलींनी एकूण 10 रूल्स सांगितलेले आहेत. यम जे आहेत हे जेव्हा आपण सामाजिक जीवन जगत असतो त्यावेळेला आपण कसे राहिले पाहिजे, आपला आचार कसा राहिला पाहिजे, हे यम आपल्याला शिकवतात. नियम जे आहेत हे आपली स्वतःची अंतर प्रवृत्ती जी आहे ती कशी जास्त डेव्हलपमेंट होईल, आपले विचार कसे प्रभावित होतील, हे आपल्याला नियम सांगतात. तर याच्याबद्दलची जी काही माहिती आहे ती मी तुम्हाला ग्रुपवरती पाठवत जाईल, इथे मी तुमचा वेळ जास्त घेणार नाही. यमनियम जेव्हा आपण आचार आणि विचाराने प्रगल्भ होतो तेव्हा मुनी पतंजली आपल्याला आसन करायला सांगत आहेत. तर आसनांसंबंधी त्यांनी 3 महत्वाची सूत्र सांगितलेली आहेत: स्थिर सुखमासनम, प्रयत्न शैथिल्य अनंत समापत्तीभ्याम आणि त्वतो द्वंद्वानी भिगातः, अशी 3 सूत्र त्यांनी सांगितलेली आहेत आणि ती आपल्याला फॉलो करायची आहेत. स्थिर सुखमासनम म्हणजे तुम्ही ज्या बैठकीमध्ये बसलेले आहात, मग ती साधी मांडी असो किंवा वज्रासन असो, पद्मासन असो, त्या बैठकीमध्ये तुम्हाला स्थिरता शरीराने आणि मनाने लाभली पाहिजे. हे झालं पहिलं सूत्र, स्थिर सुखमासन. दुसरं ते म्हणतात प्रयत्न शैथिल्य अनंत समापत्तीभ्याम. म्हणजेच काय, तर आपल्याला कमीत कमी अट्टहास करायचा आहे. जेव्हा आसन आपण करतो त्यावेळेला आपण खूप जास्त आपली शक्ती फोर्सफुली वापरतो, तर आपल्याला फोर्सफुली न करता ग्रेसफुली आसन करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि अशा प्रकारे आपण आपल्याला त्या आसनांमधून जास्तीत जास्त लाभ घ्यायचे आहे. आणि त्वतो द्वंद्वानी भिगातः, हे जे तिसरं सूत्र आहे ते म्हणजे जेव्हा आपण ह्या वरच्या 2 सूत्रांप्रमाणे जेव्हा आपण आसन करू त्यावेळेला आपली शारीरिक आणि मानसिक स्थिती ही बॅलन्स राहते. म्हणजे आपल्याला सुखाच्या वेळेला आपण जास्त हुरळून पण जात नाही आणि दुःखाच्या वेळेला आपण जास्त डिप्रेस सुद्धा होत नाही. समत्वम योग उच्चते, हे जे गीतेतलं श्लोक आहे, तर ही योग साधनेची व्याख्या भगवान श्रीकृष्णांनी केलेली आहे. ती म्हणजे शरीर आणि मनाने बॅलन्स राहणं म्हणजेच हा एक प्रकारचा योगच आहे. आसन केल्यानंतर मुनी पतंजली प्राणायामांकडे वळतात. तर प्राणायाम जो आहे हा आपण जी नॉर्मल श्वास आणि प्रश्वास घेतो त्याच्या गतीला आपण विच्छेद करतो. तर हे प्रत्येकालाच, जेव्हा आपण बिगिनर्स असतो तेव्हा आपल्याला मेन म्हणजे आपण श्वास कसा घेतो आणि सोडतो हेच माहिती नसतं. तर हे पहिल्यांदा आपण शिकून घेणार आहोत की आपली श्वासाची गती कशी आहे. जसं आता सुनंदा ताई आहेत, त्यांना अस्थमाचा म्हणजे त्यांना दम्याचा त्रास आहे, त्यांना ऍलर्जी आहे. तर अशासाठी आपण काय करू शकतो,
तर त्यासाठी आपल्याला बेसिक माहिती असणं गरजेचं आहे, जे आपलं श्वासाचं आपलं कुठलं पॅटर्न आहे. म्हणून आपण पहिले 4 ते 5 दिवस आहोत, ज्याच्यामध्ये आपण प्राणायामाची पूर्वतयारी म्हणून समान श्वसन, दीर्घ श्वसन आणि विभागीय श्वसन या 3 श्वसनांचा आपण अभ्यास करतो आणि त्याच्यानंतर आपण प्राणायामाकडे वळतो. पुन्हा प्राणायाम जे आहे ही ऍडव्हान्स कृती आहे. आपल्याला आपलं ब्रीदिंग पॅटर्न माहिती झालं, आपली श्वास घेण्याची आणि सोडण्याची क्षमता आपल्या लक्षात आली, की प्राणायाम करणं सोपं जातं. बघा, व्यक्ती तशा प्रकृती हा एक नियम आहे. त्याचप्रमाणे प्रत्येकाची श्वास घेण्याची आणि सोडण्याची जी कॅपॅसिटी आहे ही प्रत्येकाची वेगवेगळी असते. म्हणून आपण हे 3 प्रकार सुरुवातीला घेतो. आणि त्याच्यानंतर प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी हे जे अंग आहेत अष्टांग योगामधले, हे फार पुढचे अंग आहेत, ज्याच्यामध्ये आपण जास्त डीपली जाणार नाही. आता आपल्याला सध्या शरीर आणि मन बॅलन्स ठेवणं, संतुलन ठेवणं हे महत्वाचं आहे. तर योग म्हणजे काय, तर एका गोष्टीला दुसऱ्या गोष्टीशी जोडणे. जसं आज आपण दुर्वा एज्युकेशनच्या माध्यमातून एकमेकांच्या समोर आहोत, तर हा सुद्धा एक प्रकारचा योगच आहे. तर तसंच शरीराला मनाकडून जी आपली वाटचाल आहे, ही सुकर करणं, सोपी करणं हाच आपला या वर्गाचा उद्दिष्ट आहे. आणि त्याचबरोबर आपलं शारीरिक आणि मानसिक आरोग्य औषधविरहित आणि व्याधीविरहित ठेवणं हेच आपलं आत्ताचं एक महत्वाचं उद्दिष्ट आहे. तर आता आपण सुरुवात करूया. तर आपल्या वर्गाचा एक मी पॅटर्न तुम्हाला सांगते, की आपला वर्ग जो आहे हा बेसिक टू ऍडव्हान्स आहे. बघा, ऍडव्हान्स आसनं ही प्रत्येकाला जमतील असं नाही. समोर जसे साधक आहेत त्याप्रमाणे मी ऍडव्हान्स शिकवण्याचा प्रयत्न करते. जसं गेल्या महिन्यामध्ये सगळे जे साधक होते ते कुठल्या तरी व्याधीनेच म्हणजे ग्रस्त होते, किंवा कुणाला काही ना काहीतरी एक प्रॉब्लेम होता. त्यामुळे मी त्यांना जास्त ऍडव्हान्स आसनं नाही घेतली. त्यामुळे समोर जसे आपल्याला साधक असतात त्याप्रमाणे आपण पुढच्या कृतींकडे वळत असतो. तर पहिला जो आठवडा आहे त्याच्यामध्ये आपण लुझनिंग एक्सरसाइज खूप जास्त प्रमाणामध्ये घेतो. लुझनिंग एक्सरसाइज यासाठी, त्याला सूक्ष्म व्यायाम म्हणतात, की आपले जे जॉईंट्स आहेत, जसं आता या सरांना अर्थरायटिस म्हणजेच संधिवाताचा जो त्रास आहे, तर हे जे हा जो जॉईंट्स पेन जो आहे तो कमी होण्यासाठी आपण सूक्ष्म व्यायाम जास्त प्रमाणामध्ये घेतो पहिल्या आठवड्यामध्ये. आणि त्याचबरोबर काही जी बेसिक आसनं आहेत ती आपण त्याचबरोबर घेत असतो. सूक्ष्म व्यायाम यासाठी, की आपल्या पायापासून ते आपल्या डोक्यापर्यंत प्रत्येक गोष्ट ही जोडलेली आहे वेगवेगळ्या प्रकारे, वेगवेगळ्या म्हणजे आपल्या हाडांमध्ये जे जॉईंट्स आहेत आपले, त्यामुळे ते मोकळं होणं फार गरजेचं आहे. बघा, जसं एका यंत्राला सतत चालू ठेवण्यासाठी आपण त्याच्यामध्ये काहीतरी एक ऑइल वगैरे टाकत असतो, त्यामुळे ते यंत्र चांगल्या प्रकारे काम करतं. तसंच आपलं शरीर सुद्धा व्यवस्थित फ्लेक्झिबल होण्यासाठी, आसनं व्यवस्थित येण्यासाठी आपण सुरुवातीला सूक्ष्म व्यायाम हे जास्त प्रमाणामध्ये घेत असतो. आणि मग हळूहळू आपण ऍडव्हान्स आसनांकडे जातो. तिसऱ्या आठवड्यामध्ये आपण सूर्यनमस्कार घेतो. सूर्यनमस्कार हा रामबाण उपाय आहे तुमचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य व्यवस्थित ठेवण्यासाठी. म्हणून पहिली 2 आठवडे तुम्ही आसनांमध्ये एकदा व्यवस्थित तुम्हाला समजली, की मग आपण तिसऱ्या आठवड्यापासून सूर्यनमस्कार डेली घालायला सुरुवात करतो. याच्यामध्ये सुद्धा काही व्हेरिएशन्स आहेत, जसं डायबेटीज वाले सूर्यनमस्कार किंवा चंद्र नमस्कार आहेत, हे सुद्धा आपण आपल्या वर्गामध्ये घेतो. तर हे झालं आपलं वर्गाचं पॅटर्न. तर सुरुवात जी आहे आपली, जसं आज मी तुम्हाला प्रार्थना घेतली, 3 ओंकार तुमच्याकडून चॅन्ट करून घेतले. तर ओंकार साधना ही अतिशय महत्वाची आहे आपल्यासाठी, कारण की ओंकाराने आपल्या शरीरामधल्या ज्या सिम्पथॅटिक आणि पॅरासिम्पथॅटिक ज्या संस्था आहेत त्या ऍक्टिव्हेट व्हायला मदत होते. म्हणजे आपलं साधनेकडे जी आपली वाटचाल आहे ती आपली सुखकारक होते. म्हणून ओंकार साधना ही वर्गाच्या सुरुवातीला घेतली जाते. त्याच्या आधी आपण श्वसन मार्ग शुद्धी करतो. श्वसन मार्ग शुद्धी ही जी आहे ही कपालभातीच्या आधीची कृती आहे. कपालभाती पुन्हा एकदा ऍडव्हान्स कृती आहे, म्हणून त्याच्या आधी आपण श्वसन मार्ग शुद्धी करतो. तर ती कशी करायची हेही मी तुम्हाला आता शिकवणार आहे आणि मग आपण एकत्रित करणार आहोत. तर आपली जी प्रार्थना आहे सुरुवातीची, आज मी गायत्री मंत्राने सुरुवात केली, पण आपली ओंकाराची प्रार्थना आहे जी मी तुम्हाला ग्रुपवरती शेअर करणारच आहे. आणि इथे सुद्धा दाखवणार आहे की ती प्रार्थना काय आहे आणि आपण कशी बोलतो. तर हे झालं आपलं वर्गाचं पॅटर्न. तर आपण सुरुवातीला आपल्याला काही
मुद्रा फॉलो करायच्या आहेत, तर त्या कुठल्या आहेत ते मी तुम्हाला आता सांगते. तर आज आपण साधी बैठक घातलीये, उद्यापासून आपण पद्मासन, अर्ध पद्मासन जे आहे ते आपण शिकणार आहोत, किंवा वज्रासन हे आपण उद्यापासून सुरुवात करणार आहोत. तर आता आपण बघूया साधी बैठक घालायची. आणि जेव्हा आपण श्वसन मार्ग शुद्धी करणार, तेव्हा आपले हात द्रोण मुद्रेमध्ये, म्हणजे बघा दोन्ही हातांच्या बोटांचं एकमेकांना जुळलेली असतील आणि असं कप करायचं दोन्ही हातांच्या बोटांचं, आणि ते आपल्या गुडघ्यावर ठेवायचे या प्रकारे. जेव्हा आपण ही हाताची स्थिती गुडघ्यावर ठेवतो, तेव्हा आपली हाताची कोपरं ही आपण अशी ताठ नाही ठेवायची. जर तुम्ही ती ताठ ठेवली की तुमचा जो इफेक्ट आहे तो पाठीच्या मणक्यावर येतो, पाठदुखी होऊ शकते. म्हणून हाताची जी कोपरं आहेत ही तुमच्या शरीराच्या अशा प्रकारे जवळ ठेवायची, जेणेकरून आपल्या पाठीवरती जास्त प्रेशर येत नाही. तर ही झाली द्रोण मुद्रा, जी आपण श्वसन मार्ग शुद्धी करणार त्याच्यासाठी आपल्याला ही मुद्रा फॉलो करायची आहे. त्यानंतर जेव्हा आपण ओंकाराचं चॅन्टिंग करतो, म्हणजे ओंकाराचं जेव्हा उच्चारण करतो, तेव्हा आपल्याला ज्ञान मुद्रा करायची आहे. तर ही कशी करतात, आपला अंगठा आणि पहिलं बोट आहे त्याची जी टोकं आहेत ती एकमेकांना जोडून घ्यायची, बरोबर. ही झाली आपली ज्ञान मुद्रा. जेव्हा आपण ही मुद्रा फॉलो करतो किंवा ही या मुद्रेमध्ये बसतो, तेव्हा आपोआप आपलं मन शांत होतं, चित्त एकाग्र व्हायला मदत होते. म्हणून ही आहे ज्ञान किंवा ध्यान मुद्रा असंही म्हटलं जातं. तर पुन्हा हाताचे जे तळवे आहेत ते सिलिंगच्या दिशेला आणि दोन्ही हात आपले गुडघ्यांवरती, हाताची कोपरं शरीराच्या जवळ. ही झाली आपली ज्ञान मुद्रा. जेव्हा आपल्याला ओंकार चॅन्टिंग करायचं असतं, तेव्हा आपण ह्या स्थितीमध्ये बसणार आहोत. त्याच्यानंतर जेव्हा आपली प्रार्थना पूर्ण बोलून होते, तेव्हा आणि वर्ग संपल्यानंतरची जी क्लोजिंग प्रार्थना आहे त्यावेळेला आपल्याला करायची असते नमन मुद्रा. म्हणजे सुरुवातीला आपण आपली इष्ट देवता किंवा आपण ज्या कुठल्या गुरूंना मानतो त्या गुरूंचे आशीर्वाद घेऊन आपण साधनेला सुरुवात करतो, आणि केलेली साधना आपण जे गुरु आणि इष्ट देवता ज्यांना मानतो त्यांच्या समोर ती आपण समर्पित करतो. हे ह्या नमन मुद्रेचं वैशिष्ट्य आहे. तर ती कशी करायची बघा, बघून घ्या. तर ज्या वेळेला मी तुम्हाला एखादी गोष्ट शिकवत असते किंवा त्याचा डेमो दाखवत असते, त्यावेळेला तुम्ही तो व्यवस्थित बघून घ्यायचा. एकदा तुम्हाला ती कृती व्यवस्थित समजली की मग तुमच्या क्षमतेप्रमाणे ती कृती आपण सगळे एकत्रितच करणार आहोत. तर आता बघूया ही नमन मुद्रा कशी केली जाते. तर नमन मुद्रेचे कॉन्ट्रा इंडिकेशन्स म्हणजे, जर कुणाला पाठदुखीचा त्रास असेल, म्हणजे आपला हा वर्ग सकाळी आहे, झोपेतून जेव्हा आपण घाईघाईमध्ये कधी कधी उठलं जातं आणि त्यावेळेला पाठीमध्ये लचक भरते किंवा एखादा शोल्डर मध्ये पेन होऊ शकतो, तर असं जर तुम्हाला फिलिंग वाटलं तर तुम्ही ही नमन मुद्रा करणं टाळायचं आहे. त्यावेळेला तुम्ही फक्त जोडलेल्या हातामध्ये आपलं मस्तक फक्त थोडंसं पुढे झुकवायचं. ज्या वेळेला हा त्रास होत असेल त्यावेळेला, जेव्हा पाठदुखीचा त्रास वाटत असेल त्यावेळेला पुढे झुकणारी आसनं करायची नाहीत. त्याचबरोबर ज्यांना हाय ब्लड प्रेशर किंवा हृदयविकाराचा त्रास आहे त्यांनी सुद्धा पुढे जी आपण झुकणारी कृती आहे ती करणं टाळायचं आहे. तर ही नमन मुद्रा बघा कशी केली जाते. आपले हात जे आहेत हे असे जोडून छातीपाशी ठेवायचे आणि मग हे जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे आणि आपल्या कॅपॅसिटी प्रमाणे हळूहळू कमरेतनं पुढे झुकून ही नमन मुद्रा. आता बघा मी थोडीशी क्रॉस होते. सीटचा भाग कुठेही आपल्याला उचलायचा नाहीये, तो व्यवस्थित जमिनीवर असणार आहे. हात आपण डोक्याच्या दिशेने वर नेले आणि मग ते आपण हळूहळू कमरेतनं पुढे झुकणार. जोडलेले हात, आपलं कपाळ आणि हाताची कोपरं पूर्णपणे जमिनीवर. बघा कुठेही असा सीटचा भाग आपण उचलला नाहीये, तो पूर्णपणे जमिनीवरच आहे. आता ज्यांना सीटचा भाग उचलला जातोय त्यांनी आपापल्या क्षमतेप्रमाणे, म्हणजे तुम्हाला समजा इथे जर तुम्हाला स्थिर वाटत असेल तर तुम्ही एवढ्या ठिकाणी येऊन सुद्धा थांबू शकता. अट्टाहास करायचं नाही की खालीच आपलं कपाळ टेकलं पाहिजे म्हणून. तर ही झाली नमन मुद्रा जी आपल्याला सुरुवातीला आणि शेवटी करायची आहे. आणि पुन्हा उलटचाल करताना हळूहळू वर यायचं आणि जोडलेले हात पुन्हा छातीपाशी येतो. ठीक आहे. आपण बघितली द्रोण मुद्रा, त्याच्यानंतर ज्ञान मुद्रा आणि त्याच्यानंतर आपण बघितली आता नमन मुद्रा. ह्या 3 मुद्रा आपल्याला नेहमी फॉलो करायच्या आहेत. तर आता आपण बघूया की श्वसन मार्ग शुद्धी
कशी केली जाते. आता ह्या ताईंना तुम्हाला सर्दीचा त्रास आहे बरोबर, तर समजा खूप जास्त शिंका वाटत असतील किंवा नाकातून, खरं तर हा प्रॉब्लेम सगळ्यांनाच असतो, असं वेगळं असं नाही, कारण की आपण जेव्हा झोपेतून उठतो त्यावेळेला होतो हा इश्यू, म्हणजे आपल्याला सतत शिंका येतात आणि नाकातून पाणी आल्यासारखं होतं. तर 10 ते 15 मिनिटं हा त्रास होतो, त्याच्यानंतर तो कमी होऊन जातो. तर आता आता हे तुम्ही श्वसन मार्ग शुद्धी किंवा कपालभाती जसं कराल तस तसं तुम्हाला हळूहळू थोडंसं तुम्हाला एक वेगळेपणा किंवा असं तुम्हाला जाणवेल. पण ही जी योग साधना आहे ही निरंतर जर आपण केली तर आपल्याला पुढे त्याचे फायदे खूप जास्त चांगले मिळतात. हे एखाद्या गोळीसारखं नाहीये की आता गोळी घेतली आणि मग आपलं दुखणं कमी होतं. तर ही तशी साधना नसून जेव्हा आपण हळूहळू निरंतर आणि नियमित करू तसतसे आपल्याला ह्या साधनेचे लाभ मिळतात. म्हणून एक सातत्य ठेवा साधनेमध्ये आणि वर्गाला रोज प्रेझेंट राहण्याचा प्रयत्न करा. बऱ्याचदा असं होतं की पहिल्या आठवड्यामध्ये खूप चांगली प्रेझेंटी असते आणि मग हळूहळू लोक, कारण की व्हिडिओ आपण त्यांना शेअर करत असतो, म्हणून मग ती प्रेझेंटी आहे ती कमी होते. बरं आता एक थोडक्यामध्ये एक सांगते की व्हिडिओ आणि तुमचे सर्टिफिकेट्स जे आहेत हे तुम्हाला वर्गाच्या शेवटच्या दिवशी, म्हणजे या महिन्याचा जेव्हा शेवटचा वर्ग असेल तेव्हा तुम्हाला प्रत्येक दिवसाचे व्हिडिओ त्या वेळेला मिळणार आहेत. आपण रोज व्हिडिओ पाठवत नाही. ठीक आहे. तर आता सुरुवात करूया आपण श्वसन मार्ग शुद्धी कशी करायची, मी दाखवते तुम्हाला. तर इथे आपण पुन्हा साधी बैठक घातली आहे. आपण एकेका नाकपुडीने श्वसन मार्ग शुद्धी करणार आहोत. तर इथे तुम्हाला काय करायचं असतं, श्वास घेण्याची जी कृती आहे ती सहज असते. श्वास सोडताना मात्र तुम्हाला तो फोर्सफुली श्वास सोडायचा आहे, थोडासा जोरात, आणि तो श्वास सोडताना पोटाला आतमध्ये झटका द्यायचा आहे जेव्हा आपण ही कृती करतो त्यावेळेला. तर मी तुम्हाला दाखवते की हे कसं केलं जातं. तर आपण सुरुवात जी आहे ही उजव्या नाकपुडीपासून करणार आहोत. मग आता आपल्याला डाव्या अंगठ्याने डावी नाकपुडी जेंटली प्रेस करायची. बघा अशी सहज प्रेस करायची. आपल्या 2 बोटांची चिमूट करायची आणि ह्या चिमूटने आपली उजवी नाकपुडी अशी ओपन करायची. बघा डावी नाकपुडी बंद, उजवी आपण थोडीशी ओपन केली आहे. उजवीने आहे तो श्वास सोडायचा. उजवीने एक सहज श्वास भरून घ्यायचा. तो श्वास भरून घेताना आपलं पोट किंचितसं बाहेर येईल आणि तो श्वास सोडताना पोटाला आतमध्ये झटका द्यायचा. बघा या प्रकारे. तिथे काय होतं, ऍक्टिव्ह एक्झलेशन आणि पॅसिव्ह इन्हिलेशनची कृती असते. म्हणजे श्वास घेताना आपण तो सहज घेतो, पण सोडताना आपण तो थोडा फोर्सफुली सोडतो. म्हणजे आपण शिंकतो ना, शिंकताना कसा आपला पूर्ण आपण फोर्सफुली तो जी हवा आहे ती बाहेर सोडली जाते, त्याचप्रमाणे आपल्याला ही कृती करायची आहे. थोडीशी जाणीवपूर्वक आपण ही कृती करणार आहोत. तर आता आपण सुरुवात करूया ह्या कृतीला. बघा साधी बैठक घाला, साधी मांडी, दोन्ही हात गुडघ्यांवरती, द्रोण मुद्रेमध्ये. डोळे अलगद मिटून घ्या आणि लक्ष आपल्या श्वासाकडे द्या. आपण कशा प्रकारे श्वास घेतोय आणि सोडतोय याकडे लक्ष. श्वास घेताना आपलं पोट हळूहळू बाहेर येत आहे आणि श्वास सोडताना ते आतल्या दिशेला जातंय. आपण सहज श्वास घेतोय, पोट बाहेर येतोय. संथ गतीने श्वास सोडतोय, पोट आतमध्ये जातंय. आपली श्वासाची जी गती आहे ती आता संथ आहे, लयबद्ध आहे. आणि आता आपण करूया श्वसन मार्ग शुद्धी एकेका नाकपुडी. डोळे अलगद उघडायचे. प्रत्येकाला कळलंय श्वास घेताना पोट बाहेर येतं आणि श्वास सोडताना ते आतमध्ये जातं. तर आता श्वसन मार्ग शुद्धीसाठी डाव्या अंगठ्याने डावी नाकपुडी सहज बंद करा, जेंटली प्रेस. उजव्या हाताच्या 2 बोटांची चिमूट करून उजवी नाकपुडी थोडीशी वरती अशी खेचून घ्या, वरच्या बाजूने उजवी नाकपुडी, म्हणजे ती अजून थोडी ओपन होईल. ठीक आहे. आता आहे तो श्वास सोडा. एक सहज श्वास भरून घ्या, पोट बाहेर येतंय
आता हा श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका द्या आणि फोर्सफुली श्वास सोडा. 1, पुन्हा श्वास भरून घ्या. श्वास सोडताना आतमध्ये हलकासा झटका. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. दोन्ही हात गुडघ्यांवर येऊ देत. द्रोण मुद्रेत. डोळे अलगद मिटून घ्या. आपली जाणीव उजव्या नाकपुडीकडे घेऊन जा. तिथे तुम्हाला काही बदल जाणवतोय का श्वसन मार्गातला? त्याचा मनातल्या मनात मागोवा. ऍक्टिव्ह एक्झलेशन आणि पॅसिव्ह इन्हेलेशनची कृती आपण उजव्या नाकपुडीने केली आहे. हीच कृती आता विरुद्ध बाजू. उजव्या अंगठ्याने उजवी नाकपुडी सहज बंद. डाव्या बोटाच्या चिमटीने डावी नाकपुडी थोडीशी वर उचलून घ्यायची वरच्या बाजूने. आणि आता आपण डावीने सहज श्वास घेणार आणि श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका देणार. सुरुवात करूया. एक श्वास भरून घ्या. पोट बाहेर आलंय. श्वास सोडताना फोर्सफुली श्वास सोडून पोटाला इन्व्हर्स ठेवू. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. दोन्ही हात गुडघ्यांवर. डोळे अलगद मिटून घ्या. आपली जाणीव डाव्या नाकपुडीकडे घेऊन जा. तिथे जाणवत असलेला श्वसन मार्गातला बदल त्याकडे लक्ष. दोन्ही हातांच्या तळव्यांचं एकमेकांवर घर्षण करूया. निर्माण झालेली भूक अलगदपणे आपल्या संपूर्ण चेहऱ्याच्या स्नायूंना लावूया. सावकाश डोळे उघडायचे. दोन्ही पाय समोर घ्यायचे. दोन्ही पाय समोर. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. दोन्ही हात मागे आणि मान मागे सैल सोडून द्या. आपण केलेली आहे बैठक स्थितीमध्ये विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर पुरेसं. मान मागे सैल सोडून द्यायची आहे. ही झाली आपली बैठक स्थितीमधली विश्रांती अवस्था. बघा आपल्याला 4 अवस्थांमध्ये किंवा 4 स्थितींमध्ये आसनं करायची असतात. एक म्हणजे बैठक स्थिती. त्याच्यानंतर आपण उभं राहून आसन करतो. मग पाठीवर पडून आणि मग पोटावर पडून. तर ह्या 4ही स्थितीमध्ये तुम्ही मला व्यवस्थित दिसला पाहिजेत अशा प्रकारे तुम्ही तुमचा कॅमेरा जो आहे हा ऍडजस्ट करायचा. आज तुमच्या लक्षात आलं असेल की आपण प्रत्येक स्थितीमध्ये आपल्याला कशा प्रकारे आपण दिसू अशा प्रकारे आपल्याला आपला कॅमेरा ऍडजस्ट करायचा आहे. जेणेकरून जर तुमच्यामध्ये काही मला आसन करताना वेगळेपणा वाटला तर मला तुम्हाला तिथल्या तिथे तो सांगता येऊ शकतो. ठीक आहे. तर ही झाली आपली बैठक स्थितीमधली विश्रांती स्थिती. तर आता दोन्ही पाय जुळून घ्या. दोन्ही पाय जुळून घ्या. हात मागे असतील. पाठकाण आपला सरळ आहे. आता आपल्याला फक्त पावलं जी आहे म्हणजे जो आपला हा चवड्याचा भाग आहे तो आपल्याला फोल्ड आणि अनफोल्ड करायचा आहे. फक्त हा चवड्याचा भाग. म्हणजे काय करायचं? अंगठा आतमध्ये घ्यायचा. अंगठा पहिल्यांदा फोल्ड करायचा. त्याच्यावर 4 बोट आणि मग पुन्हा ओपन करायचं. मग 4 बोट फोल्ड करायची आणि मग त्याच्यावर अंगठा. अशा प्रकारे आपण फक्त चवड्याचा जो भाग आहे तो फोल्ड आणि अनफोल्ड करतो. अंगठा आतमध्ये बघा फक्त हालचाल जी आहे ही फक्त एवढ्या भागामध्ये होईल. अँकल जॉईंट मधून पावलाला आपल्याला काहीही हलवायचं नाहीये. जर तुम्हाला पावलं जळून करताना जर त्रास वाटत असेल किंवा अनकम्फर्टेबल वाटत असेल तर थोडस बघा पावलांमध्ये किंचितसं अंतर घ्या. 2 ते 5 सेंटीमीटर एवढं अंतर. आणि सुरुवात करूया. अंगठा आतमध्ये आणि मग त्याच्यावर 4 बोट फोल्ड करायची. ओपन करायचं. मग 4 बोट फोल्ड करायची. त्याच्यावर अंगठा ओपन करायचं. पुन्हा एकदा अंगठा फोल्ड. त्याच्यावर 4 बोट. करेक्ट.
आणि मग 4 बोटं फोल्ड करायची, त्याच्यावर अंगठा. बरोबर. आणि आता पुन्हा दोन्ही पावलं आपण जुळवून घ्यायची आणि आपलं उजवं जे पाऊल आहे ते जमिनीकडे आपल्याला ताणायचंय. फक्त उजवं पाऊल जमिनीकडे ताणायचंय. बघा, उजव्या अँकल जॉईंटच्या इथे तुम्हाला वरच्या बाजूने ताण जाणवेल. त्याचबरोबर काफ मसलच्या इथे सुद्धा तुम्हाला एक हलकासा प्रेशर जाणवेल. गुडघ्याच्या इथे तुम्हाला एक हलकासा प्रेशर जाणवेल किंवा ताण असेल. आणि आता तोच उजवं पाऊल जेव्हा आपण स्वतःकडे खेचून घेतो तेव्हा खालच्या बाजूने पूर्णपणे ताण, काफ मसल्स वरती, गुडघ्यावरती वरून प्रेशर आहे, अँकल जॉईंट्स वर वरून प्रेशर आहे. आता अशीच जाणीवपूर्वक कृती करूया. एकदा पाऊल जमिनीकडे ताणायचे उजवं आणि एकदा स्वतःकडे खेचायचं. बरोबर. जमिनीकडे ताणायचं. डावा पाय एकदम रिलॅक्स आहे. फक्त उजव्या पावलामध्ये आपण हालचाल करतोय. जमिनीकडे ताणायचं, स्वतःकडे खेचायचं, जमिनीकडे ताणायचं, परफेक्ट, स्वतःकडे खेचायचं. आता सावकाश उजवं पाऊल मध्यभागी येऊ दे. आता उजवा पाय जमिनीला घासत घासत जास्तीत जास्त उजवीकडे घेऊन जा. पुन्हा अँकल जॉईंट्स मध्ये थोडीशी हालचाल करा, अप अँड डाऊन. उजवीकडे घेऊन गेलोय आपण आणि तिथे पण आपण अप अँड डाऊन हालचाल करतोय. बरोबर, छान. बरं, आपण हात असे मागे ठेवायचे जेणेकरून आपला पाठकणा सरळ राहतो. जर आपण हाताचा सपोर्ट नाही घेतला थोडस असं पोट काढून बसण्याची कृती होते. पाठीचा कणा आपल्याला व्यवस्थित सरळ ठेवायचा आहे. अँकल जॉईंट मध्ये हालचाल केली, सावकाश थांबा. आता उजवा पाय पुन्हा जमिनीला घासत घासत मध्यभागी घेऊया. आता हीच कृती विरुद्ध बाजूने. उजवा पाय एकदम रिलॅक्स करा आणि आता फक्त डाव्या पावलाचा अँकल जॉईंट मधून हालचाल. आपल्याला पाऊल जमिनीकडे ताणायचं आहे, स्वतःकडे घेताय. जेव्हा आपण जमिनीकडे ताणतो तेव्हा अँकल जॉईंट्स मध्ये आलेला ताण वरच्या बाजूने, खालून असलेला प्रेशर त्याकडे लक्ष. आणि जेव्हा आपण स्वतःकडे खेचून घेतो तेव्हा विरुद्ध बाजूने हाच ताण आणि दाब आपण जाणवतोय. बरोबर. पुन्हा एकदा जमिनीकडे ताणूया, स्वतःकडे खेचूया. जमिनीकडे ताणायचंय, स्वतःकडे खेचायचंय. परफेक्ट. जमिनीकडे ताणूया आणि स्वतःकडे. बरोबर. सावकाश मध्यभागी. आता उजवा डावा पाय जमिनीला घासत घासत जास्तीत जास्त डाव्या बाजूला जाईल. अगदी सावकाश कृती करा, क्रांप येण्याची शक्यता असते. आणि पुन्हा एकदा तिची त्याच प्रकारे हालचाल अँकल जॉईंट्स मधून अप अँड डाऊन. बरोबर. सावकाश मध्यभागी कृती थांबवायची आणि पुन्हा उजवा डावा पाय जमिनीला घासत घासत मध्यभागी येईल. पुन्हा दोन्ही पावलं जुळलेली आहेत. आणि आता फक्त पावलांमध्ये पावलांची जी बोट आहेत ती आपल्याला ताणायची आहेत. जास्तीत जास्त ताण द्या, जास्तीत जास्त स्ट्रेच स्ट्रेच आणि रिलॅक्स करा. पुन्हा एकदा ताणा, जास्तीत जास्त ताण, रिलॅक्स, जास्तीत जास्त स्ट्रेच आणि रिलॅक्स. स्ट्रेच, रिलॅक्स, स्ट्रेच, रिलॅक्स. आज आपण बघणार आहोत सुखासन. सुखासनामध्ये आपण कशा प्रकारे बसू शकतो. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांना पद्मासन अर्ध पद्मासन घालणं जमत नाही तर त्यासाठी ही सुखासनाची कृती आहे. तर इथे आपल्याला दोन्हीही पायांमध्ये अंतर घ्यायचं. बघा, या प्रकारे आपण हे एकत्रित करू शकतो. सोपं आहे. एखादं अवघड आसन असेल तेच मी तुम्हाला डेमो करून दाखवत जाईल. हे आसन सोपं आहे, आपण एकत्रित करू शकतो. तर आता दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या पुरेसं. हा, आपला जो उजवा पाय आहे तो फोल्ड करायचा, त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला लावून घ्यायचं. करा. उजवा पाय फोल्ड करा, त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला लावून घ्या. बरोबर. आता उजवी जी मांडी आहे तर त्याचं पोटरी आणि मांडीच्या मध्ये जी गॅप आहे, पोटरी आणि मांडीच्या मध्ये जी गॅप आहे त्याच्यामध्ये हे डावं पाऊल आपल्याला फिक्स करायचंय. बघा, अशा प्रकारे पोटरी आणि मांडीच्या मध्ये जी गॅप आहे त्याच्यामध्ये आपल्याला डावं पाऊल फिक्स करायचंय. बरोबर. बघा, टाचा ज्या आहेत ह्या आपल्या मध्ये थोड्याशा क्रॉस होऊन आल्या असतील.
थोडासा डावा पायाचा अंगठा थोडासा वरच्या बाजूला असेल, थोडासा तो दिसत असेल. ठीक आहे. हे झालं सुखासन किंवा ह्याला स्वस्तिकासन सुद्धा म्हणतात. हे एक मेडिटेटिव्ह आसन आहे. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे तर त्यांना त्यांच्यासाठी हे आसन अतिशय सोपं आहे. म्हणजे इथे आपण बराच वेळ या आसनामध्ये बसू शकतो म्हणून त्याला सुखासन असं नाव आहे. तर हे आपण दोन बाजूने आपल्याला करायचं असतं. एकदा उजवा पाय फोल्ड करून आणि एकदा डावा पाय फोल्ड करून. तर दोन्ही हात आपण आता पुन्हा गुडघ्यांवर ठेवायचे. हातांची ज्ञान मुद्रा. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला. हाताची कोपरं शरीराच्या जवळ. डोळ्यालगत मिटून घेऊया आणि लक्ष आपल्या श्वासाकडे. श्वास घेतोय आणि सोडतोय. स्थिरता, प्रसन्नता शरीर आणि मनाची. आता दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये ठेवायचे. डोळ्यालगत उघडून घेऊया. डोळे उघडायचे आणि दोन्ही हात आता समोर येतील. जसं आपण अँकल जॉईंट्स मधून पावलामध्ये हालचाल केली त्याचप्रमाणे आता मनगटाचे जे जॉईंट्स आहेत त्याच्यातून आपण हाताच्या पंजाची हालचाल करणार. आता आपल्याला हाताचे जे तळवे आहेत हे एकदा जमिनीकडे ताणायचे आणि एकदा स्वतःकडे खेचून घ्यायचे. जमिनीकडे ताणायचे, स्वतःकडे खेचायचे. जमिनीकडे ताणायचे, स्वतःकडे खेचायचे. बरोबर. अप अँड डाऊन. अप डाऊन. बरोबर. आता हाताचे तळवे जमिनीला समांतर करा. दोन्ही हाताचे तळवे जमिनीला समांतर. हातांची बोटं जुळलेली आहेत. थोडेसे हात स्ट्रेट करा. हा सुनंदाताई. बरोबर. हा. आणि अजून थोडेसे जवळ आणा. एकमेकांच्या जवळ आणा हात. हा. आता फक्त मनगटामध्ये हालचाल होईल. हा. म्हणजे आता डाव्या हाताने उजव्या हाताचं मनगट पकडा. डाव्या हाताने उजव्या हाताचं मनगट पकडा. बरोबर. आणि आता फक्त उजवा हात एकदा उजवीकडे आणि डावीकडे. पूर्ण हात न हलवता फक्त मनगटामध्ये हालचाल. उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे. बरोबर. उजवीकडे, बरोबर. डावीकडे, उजवीकडे, डावीकडे. उजव्या हाताची मूठ वळून घ्या. अंगठा आतमध्ये, त्याच्यावर 4 बोट. हा. आणि पुन्हा आता हीच हाताची मूठ एकदा वर आणि खाली. वर, खाली, वर, खाली. खांदे एकदम रिलॅक्स ठेवा. वर, खाली, वर, खाली, वर. हाताची मूठ उजव्या हाताची मूठ वळवायची सुनंदाताई. अंगठा आतमध्ये आणि त्याच्यावर 4 बोट. हा. बरोबर. आणि आता रोटेशन क्लॉकवाईज. 1 2 पूर्ण हात न हलवता फक्त मनगटामध्ये हालचाल. 3 4 5 अँटी क्लॉकवाईज. 1 2 3 4 5. हाताची मूठ सोडून द्या. ओपन करा. दोन्ही हात गुडघ्यावर येऊ देत. थोडा वेळ विश्रांती. लक्ष आपल्या श्वासाकडे. आपल्याला सवय नसते बराच वेळ हात असे समोरून घेऊन कृती करण्याची म्हणून थोडा वेळ विश्रांती. आता ह्या सगळ्या कृती आपण डाव्या हाताने करणार. डावा हात समोर घ्यायचा आहे. उजव्या हाताने आता डाव्या हाताचं मनगट पकडा. डाव्या हाताची 5ही बोटं जुळलेली आणि तळवा जमिनीला समांतर. आता मनगटामधून डाव्या हाताचा पंजा जो आहे हा एकदा डावीकडे आणि उजवीकडे. फक्त हालचाल वायपर मुवमेंट आपण करतोय. गाडीचं वायपर जसं फिरतं त्याप्रमाणे पूर्ण हात न हलवता. डावीकडे आणि उजवीकडे. डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे. बरोबर. डावीकडे, उजवीकडे. मध्यभागी येऊन थांबा. डाव्या हाताची मूठ वळून घ्या. अंगठा आतमध्ये आणि त्याच्यावर 4 बोट. घट्ट मूठ वळून घ्या. परफेक्ट. आता मनगटामधून डाव्या हाताची मूठ अप अँड डाऊन. अप डाऊन. अप डाऊन. बघा तिथल्या जॉईंट्स मध्ये कदाचित तुम्हाला असा कट कट असा आवाज पण येत असेल. अप अँड डाऊन. अप अँड डाऊन. आणि रोटेशन क्लॉकवाईज. 1 2 3 4 5. अँटी क्लॉकवाईज. 1 2 3 4 5. डाव्या हाताची मूठ ओपन करा. दोन्ही हात गुडघ्यावर आणि पुन्हा एकदा विश्रांती. लक्ष आपल्या श्वासाकडे.
आपण करणार आहोत आता नेक रोटेशन. डोळे अलगद उघडायचे. आता आपली मान एकदा उजवीकडे आपण बघणार आहोत. उजव्या दिशेला मान घेऊन द्यायची. मागची भिंत बघायची. सावकाश मध्ये घेऊन यायची आणि मग डाव्या बाजूला मागची भिंत पाहायची. पुन्हा सावकाश मध्ये घेऊन यायचं. अगदी सावकाश नियंत्रित कृती. उजवीकडे, मध्यभागी, डावीकडे, मध्यभागी. मान मध्यभागी आली सेंटरला. आता आपल्याला थोडीशी टिल्ट करायची. मान आपल्याला एकदम उजव्या खांद्याकडे आपला उजवा कान जाईल. खांदा वर नाही उचलायचा. थोडीशी मान उजव्या बाजूला खाली झुकवा. उजवा खांदा आणि उजवा कान. बरोबर. खांदे वर उचलायचे नाहीयेत. खांदे एकदम रिलॅक्स. मग पुन्हा मध्यभागी आणि मग डावीकडे, मध्यभागी. नेक रोटेशन हे तुमच्या साधनेत रोजच असलं पाहिजे. उजवीकडे, मध्यभागी, डावीकडे, मध्यभागी. बरोबर. छान. आता अप अँड डाऊन. ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी फक्त ही कृती करणं टाळायचं आहे. अप अँड डाऊनची कृती करणं टाळायचं. ठीक आहे. मान आता आपली सेंटरला आहे. आता आपल्याला चेहरा सिलिंगकडे न्यायचा आहे आणि मग हनुवटी गळ्याकडे. सावकाश चेहरावर सिलिंगला समांतर आणि हनुवटी गळ्याकडे. सावकाश मान खाली. आता फुल नेक रोटेशन. आपली हनुवटी गळ्याकडे आहे. हाताची कोपरे शरीराच्या जवळ आहेत आणि सुरू करूया. आपली मान उजवीकडे, पाठीमागे, डावीकडे, मध्यभागी. उजवीकडे, पाठीमागे, डावीकडे, मध्यभागी. खांदे एकदम रिलॅक्स असतील. हालचाल फक्त आपण आपल्या मानेच्या सांध्यांमध्ये करतोय. ते सांधे आपण मोकळे करून घेतोय. अँटी क्लॉकवाईज करूया. आपली मान डावीकडे, पाठीमागे, उजवीकडे, मध्यभागी. अगदी सावकाश नियंत्रित हालचाल. डावीकडे, पाठीमागे, उजवीकडे, मध्यभागी. बघा तिथे तुम्हाला हलका हलका एक आवाज सुद्धा जाणवत असेल. तिथले जॉईंट्स मोकळे होताना. 3 वेळा कृती झाली की थांबायचंय आणि सावकाश मान सरळ करायची. डोळे अलगद मिटून तिथल्या तिथेच रिलॅक्स. आपण ज्या ज्या काही कृती केल्या त्या सगळ्याचा मनातल्या मनात मागोवा. किती जाणीवपूर्वक आणि व्यवस्थित आपण ह्या कृती केल्या. तिथे जर आपल्याला काही वेगळेपणा वाटतोय का, शरीरामध्ये काही बदल झाल्यासारखा वाटतोय का, हे मनातल्या मनात आपण स्वतःचाच मागोवा घेत आहोत. योगशास्त्र हे स्वअनुभूतीचं शास्त्र आहे. आपल्या प्रत्येकाला मिळणारा जो अनुभव आहे हा आपला स्वतंत्र आणि तो एक वैशिष्ट्यपूर्ण असणार आहे. आता आपण हेच सुखासन दुसऱ्या बाजूने करूया. डावा पाय आपला सावकाश हाताने वर उचला आणि तो सरळ करा. त्याचबरोबर उजवा पाय सरळ करा. बरोबर. आता डाव्या पायाचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीला लावून घ्या आणि डाव्या पायाची पोटरी आणि मांडीच्या मध्ये जी गॅप आहे त्याच्यामध्ये उजवं पाऊल फिक्स करून घ्या. पुन्हा दोन्ही टाचा मधल्याच्या भागीमध्ये असे विरुद्ध बाजूने येतील. थोडस उजव्या पायाचा अंगठा थोडासा वर डोकावे. मध्ये जी गॅप आहे ना पोटरी आणि मांडीच्या मध्ये, तिथे उजव्या पायाचं पाऊल फिक्स करायचं. परफेक्ट. बरोबर. आता दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. डोळे अलगद मिटून घेऊया. अंगठा आणि पहिलं बोट यांची टोकं एकमेकांना जोडलेली आहेत. तिथे एक हलकासा प्रेशर घेऊया. हलकासा दाब आणा तिथे. आणि तिथे ज्या आपल्या नाड्या आहेत तिथून जो रक्ताचा प्रवाह सुरू आहे त्या रक्ताच्या प्रवाहाचे काही सटल व्हायब्रेशन्स तुम्हाला जाणवत आहेत का? त्याकडे आपलं लक्ष, मन केंद्रित करून घ्या. अंगठा आणि पहिलं बोट यांचं टोक एकमेकांना जोडलेलं आहे. तिथे आपण किंचितसा दाब आणलेला आहे
आणि तिथे जे व्हायब्रेशन्स, जो रक्तप्रवाह चालू आहे, त्या रक्तप्रवाहाचे व्हायब्रेशन्स, त्याकडे आपण आपलं लक्ष केंद्रित करतोय, ज्याला प्राणस्पंदन म्हणतात. दोन्हीही हातांची उरलेली तीनही बोटं एकदम रिलॅक्स असतील, खांदे एकदम रिलॅक्स आहेत, हाताची कोपरं शरीराच्या जवळ आहेत, डोळे अलगद मिटलेले आहेत, चेहऱ्यावर, डोळ्यांवर आणि कपाळावर कुठलाही ताण नाहीये. स्वतःला मनापासून आपण धन्यवाद देऊया की आपण आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी, ते निरोगी ठेवण्यासाठी, औषधे विरहित, व्याधी विरहित ठेवण्यासाठी जो मार्ग निवडलेला आहे, उत्तम मार्ग आहे. आणि त्यासाठी स्वतःला मनापासून धन्यवाद देऊया. एक छोटस थँक्यू स्वतःसाठी. लक्ष आपल्या श्वासाकडे. श्वास घेतोय, श्वास घेताना आपलं बोट हळूहळू बाहेर येतंय, श्वास सोडतोय, श्वास सोडताना ते आतल्या दिशेला जात आहे, पुन्हा श्वास घेतोय, बोट बाहेर येतोय, श्वास सोडतोय, आतल्या दिशेला जात आहे. मी श्वास घेताना या सृष्टीतली, निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती, चैतन्य शक्ती माझ्यात धरून घेत आहे, सामावून घेत आहे. आणि मी श्वास सोडताना माझी प्रत्येक व्याधी, चिंता, काळजी, दुःख, माझी सगळी नकारात्मकता मी बाहेर सोडून देत आहे. माझ्या प्रत्येक श्वासासोबत मी चैतन्ययुक्त, प्राणयुक्त, सकारात्मक ऊर्जेने प्रवाहित होत आहे. आणि माझा प्रत्येक श्वास सोडताना मी तणावमुक्त, व्याधीमुक्त होत आहे. माझं शारीरिक, मानसिक आरोग्य अतिशय उत्तम आहे. आणि हे कायम तसंच राहण्यासाठी मी माझा रोजचा 1 तास स्वतःला देणार आहे. मला माझ्या जीवनात सुख, समाधान, उत्तम आरोग्य प्राप्त करून घ्यायचं आहे. आणि त्यासाठी उचित अशी साधना मी नित्य नेमाने करणार आहे. करणार आहोत 3 ओमचे उच्चार यथाशक्ती जाणीवपूर्वक. आहे तो श्वास सोडूया. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. आणि श्वास सोडत ओमचा उच्चार. ओम. खोलवर दीर्घ श्वास. श्वास सोडताना ओमचा उच्चार. ओम. खोलवर दीर्घ श्वास. श्वास सोडताना ओमचा उच्चार. ओम. काही क्षण शांत. शरीर आणि मनाचं सामर्थ्य वाढवणाऱ्या महामृत्युंजय मंत्राचा पठण आपण करणार आहोत. दोन्ही हात जोडून घ्या. माझ्या मागोमाग आपणही बोला. ओम त्र्यंबकं यजामहे. ओम त्र्यंबकं यजामहे. सुगंधिं पुष्टिवर्धनम्. सुगंधिं पुष्टिवर्धनम्. उर्वारुकमिव बन्धनात्. उर्वारुकमिव बन्धनात्. मृत्योर्मोक्षीयमामृतात्.
मृत्युर्मोक्षी यमामृता. आता आपण सगळे एकत्रित बोलूया. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्युर्मोक्षी यमामृता. ओम शांती शांती शांती. आधिदैविक, आधिभौतिक आणि आध्यात्मिक अशा त्रिविधही तापातून आपली शांती हो. करूया नमन मुद्रा. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेत न पुढे झोपूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न. संपूर्ण नतमस्तक शरणागत भाव. आपला राग द्वेष अहंकार आपण सोडून देत आहोत. मनोमन आपल्या आई वडिलांचं, गुरुजनांचं, इष्ट देवतेचं स्मरण करूया. त्यांच्या आशीर्वादाने आपल्या या आठवड्याची, दिवसाची आणि आपल्या ह्या संपूर्ण वर्गाची आपण सुरुवात करीत आहोत. आणि आजच्या दिवसालाही आपण सुरुवात करीत आहोत. सावकाश श्वास घेत घेत कमरेतनं सरळ श्वास सोडत जोडलेले हात सावकाश छातीपाशी येऊ देत. जोडलेल्या हातांच्या तळव्यांचं एकमेकांवर घर्षण करूया. निर्माण झालेली बलगतपणे आपल्या संपूर्ण चेहऱ्याच्या आणि डोळ्यांना स्नायूंच्या डोळ्यांच्या स्नायूंना देखील अलगद डोळे उघडू. एक दृष्टी ओमकडे. जिथून आपण सुरुवात केली तिथेच आपला शेवट होतोय. हरिओम. भेटणार आहोत आपण उद्या सकाळी 6 वाजता. उद्यापासून आपला संपूर्ण वर्ग जो आहे हा आपल्या ठरलेल्या आपण आपला जो वर्गाचा जो आपला साचा ठरलेला आहे त्याप्रमाणे म्हणजे श्वसन मार्ग शुद्धी. त्याच्यानंतर आपण करणार आहोत उद्या नेत्र शुद्धी. ओमच्या प्रतिमेचं एकदा आपल्याला उघड्या डोळ्यांनी आणि बंद डोळ्यांनी निरीक्षण करायचंय. त्याच्यानंतर आपण करणार आहोत उद्या वाणी शुद्धी. ओमचे 4 विविध स्तरांवरचे उच्चार आणि मग आपल्या संपूर्ण वर्गाला सुरुवात. तर भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. आपल्या ज्या प्रार्थना आहेत वर्गामध्ये आपण ज्या बोलणार आहोत त्या मी तुम्हाला ग्रुपवरती आता शेअर करते. हरिओम. जर कोणाला काही अडचण असेल किंवा काही विचारायचं असेल तर विचारू शकता हँड राईज करून. तसंही आज आपलं असं विशेष असं काही नाही झालंय. ओळख आणि अगदी सोपी साधना होती. उद्यापासून आपण वर्गाला पूर्णपणे सुरुवात करणार. धन्यवाद. हरिओम. शुभ दिवस. मीटिंग एंड करते सगळ्यांसाठी. भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. हरिओम.